ये जयपुर का सबसे मेन पॉइंट आमेर फोर्ट है। और इसके नीचे जो ये पानी इकट्ठा हो रखा है, इसका नाम मावटा है, जहाँ पे राजा महाराजाओं के हाथी घोड़े पानी पिया करते थे, सैनिक स्नान किया करते थे। और राजा का मेन गांव या आमेर है। पहले सबसे पहले जो जयपुर शहर का निर्माण किया था जय सिंह ने, तो उनका मेन गांव आमेर ही है। और ये जो रोड है, ये रोड क्या है, कौन सा रोड है? ये जी अपने दिल्ली रोड, दिल्ली बाईपास, ये पुराना रोड है दिल्ली बाईपास वाला। ये दिल्ली बाईपास है। जी। अपन अभी जो अपन जा रहे हैं, अभी कौन से शहर से जा रहे हैं? ये अपन जयपुर शहर से राजा के गांव में घुस रहे हैं। हाँ, ये आमेर, ये जो शहर है, शहर का नाम क्या है? ये आमेर विलेज। जयपुर का आमेर शहर है। हाँ यार, मेन राजा का गांव पहले यही था। यही था क्या? हाँ, और उसने, इस राजा ने जयपुर शहर का निर्माण किया था। राजा ने जयपुर शहर निर्माण किया था जी। ये संपूर्ण जो सिटी है, ये जयपुर सिटी है। जयपुर सिटी में कहीं कहीं भाग है क्या? हाँ, जयपुर सिटी का ये पुराना भाग है। और बाकी जो अपन जो साथ में आप कर रहे हैं, ये सब जयपुर सिटी में जा रहे हैं क्या? जयपुर सिटी से अपन बाहर आगे बाहर आए क्या? जी। और ये जो आगे दिख रहा है ये हाथियों के द्वारा ऊपर जाते हैं फोर्ट के अंदर। ये सुबह 6 बजे से लेकर 10 बजे तक राइडिंग रहती है, एलिफेंट राइडिंग। और इसके बारे में क्या राय है? इसमें एक प्राचीन मंदिर है, जो माता ने अपना रूप धारण करके, जो भी ये मीणा समाज के लोग राजा का साथ दिया था, और जो अकबर की सेना आई थी ना, उनको यहाँ माता ने खुद रूप धारण करके और उन सैनिकों को मारा था। यहाँ पे प्रेक्षणीय स्थल कौन सा है सबसे प्यारा? आमेर फोर्ट। आमेर फोर्ट। अभी अपन कहाँ जा रहे हैं? आमेर फोर्ट चलते हैं। आमेर फोर्ट जा रहे हैं। और हाँ, ये सिंगल रोड है, ये दिल्ली को हाईवे पर टच होगी आगे जाके। और ये जो पहाड़ी इलाका है, ये पहाड़ी इलाका पूरा है। ये 14 किलोमीटर की दीवार है। ये राजा के चारों तरफ किले की दीवार है। इसमें वो दिख रहे हैं थोड़ी सी, उसमें सैनिक बैठते थे और वो अपने तोप लेके, गोला बारूद लेके शहर में किले की रक्षा करते थे। और यहाँ कौन से पिक्चर की शूटिंग हुई थी? जोधा अकबर, हम साथ हैं। नहीं, ऋतिक रोशन का। ऋतिक रोशन का है क्या? और आप ये इसके बारे में और क्या जानकारी देना चाहेंगे हमको? और फिर आपको अभी गाइड साहब आपके साथ में जाएंगे, वो पूरा आमेर का और राजा का इतिहास बताएंगे। जयपूर शहराच्या बाहेर निघत आहे आणि जयपूर शहराचं काय महत्त्व आहे हे जे गाईड होते त्यांनी आपल्याला सांगितलेच आहे। आणि स्वतः आमची ट्रिप म्हणजे मराठीमध्ये सहल आता जयपूरच्या बाहेर निघालेली आहे। आणि जयपूरच्या बाहेर निघाली असता या ठिकाणचे संपूर्ण महाराष्ट्रातील आम्ही सर्वजण मित्रमंडळी या जयपूर शहर म्हणजे गुलाबी सिटीमध्ये आमचं पदार्पण झालेलं आहे। आणि पदार्पण झाले असता या ठिकाणी यापूर्वीसुद्धा आम्ही तुम्हाला भरपूर असे पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही दाखवू। आणि आपल्यासोबत एक नंदा वाधवानी म्हणून एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे, काय सांगाल तुम्ही? आज आम्ही इथं सहलसाठी आलेलो आहोत। आज आम्ही जयपूरला 6 पॉईंट पाहिले, हवा महल, सिटी महल, राजवाडा, सर्व पॅलेस पाहिले। आता जयपूरतच रावेर फोर्ट म्हणून इथं आम्ही सर्व मित्रमंडळ पोचलो आहे सहल घेऊन। आणि इथं असं पाहण्यासारखं एक नंबर असं किल्ला आहे, खूप चांगला, अतिशय सुंदर असा। इथं पिक्चरची शूटिंगही झाली होती, जोधा अकबर हे पिक्चर ऋतिक रोशनची। आणि इथं सर्वजणांनी एक वेळा तरी इथं सहल घेऊन यावे, पाहासाठी एक नंबर नैसर्गिकरित्या एक नंबर किल्ला आहे, हेच मी सांगणार। काय सांगता सर? त्यांचा MPSC क्लासेस 147 विद्यार्थी नोकरीवर लागलेले, काय सांगणार? खूप चांगला अनुभव आला इथे येऊन। खूप चांगलं प्रसिद्ध स्थळे आहे आणि पर्यटकसुद्धा खूप जास्त येतात। तर अवश्य नक्कीच तुम्ही इथे पण भेट द्यायला हवी, कारण की बऱ्याचशा ऐतिहासिक स्थळे इथे उपलब्ध आहे पाहण्याकरता आणि प्रत्येक पर्यटकांनी याचा फायदा अवश्य फायदा घ्यावा। आपण काय सांगणार? आपण कुठून आले आणि आपल्या आम्ही चांदोरलीमधून आलेलो आहे। हां? चांदोरलीमधून। काय कोणता व्यवसाय करता? मी रेतीचा। या जयपूर शहरामध्ये आम्ही शिरकाव करताच आम्हाला एक वेगळा आनंद आणि अनुभव झालेला आहे। म्हणजे संपूर्ण शहर हे पाहण्याजोगतं आहे। या शहरामध्ये जंतर मंतर झालं, हवा महल झालं, सिटी पॅलेस झालं,
त्यानंतर जलमहल झालं, त्यानंतर फोर्ट, किल्ले, एवढं काही पाहण्याकरता आहे की संपूर्ण दिवससुद्धा आपल्याला कमी पडू शकतो. हे सर्व शहर म्हणजे गुलाबी सिटी, पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाते. आम्हाला खूपच मन तृप्त झालं आमचं हे संपूर्ण शहर पाहून. आम्हाला आणखीनसुद्धा काही पॉईंट आमचे पाहायचे आहे. आम्ही पुन्हा सर्व ते पॉईंट पाहण्याकरता आमची एक स्पेशल आम्ही गाडी केलेली आहे. याच्यामध्ये आमचे सर्व मित्रवर्ग आम्ही याच्यामध्ये फिरत आहे आणि आनंद घेतो आम्ही या सफारीचा. हेच ते एक टुरिस्टची एक गाडी आहे आणि या ठिकाणी आपण समजा रेल्वेनी, प्लेननी किंवा कुठल्या ट्रॅव्हल्सनी जरी आलो तर या ठिकाणी एक गाडी करणंसुद्धा एक महत्त्वाची आहे. त्या गाडीचं पर डे असते 10,000 रुपये. हे अरेबियनच गाडी करायची, कारण की कसं होते ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करून करून सर्वजण थकून जातात. जेणेकरून अशी AC ची सस्पेन्शनची अरेबियन गाडी राहिली तर प्रवास करताना कोणालाही त्रास जाणार नाही. गाडीत पद्धतशीर सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, प्रवास करताना 2-5 रुपयाले न पाहता तुम्ही सस्पेन्शनवाली 100 किलोमीटर या गाडीनं फिरलो आहे पूर्ण एरिया 2 दिवसापासून. आम्हाला या गाडीत काहीच असं गैरसोय झाली नाही, सर्व व्यवस्थित आहे. आमच्यासोबत MB न्यूजचे मुख्य संपादक मंगेश भाऊ बोबडे हे सुद्धा आलेले आहेत फिरासाठी. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो.